बघा मित्रांनो, हे पार्टनरशिपचं गणित आहे. तर काय म्हणते बघा, रोहित व विराट अनुक्रमे 30,000 आणि 24,000ची गुंतवणूक 1 वर्षासाठी करतात. तर त्यांना दोघांना मिळून 13,500 रुपयांचा फायदा झाला. तर रोहितला त्या फायद्यातील किती रक्कम मिळाली असं आपल्याला प्रश्न विचारला. तर आपल्याला काय करावं लागेल, त्यांनी किती प्रमाणात गुंतवणूक केली ते काढावं लागेल. बघा आता रोहित आणि हा विराट. तर रोहितनं किती केली, 30,000 बरोबर. त्यानंतर विराटनं किती केली, 24,000. यांचं आपण पहिल्यांदा प्रमाण काढून बघूया. चला, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, काय येतंय, 6 चोक 24, 6 पंचे 30. म्हणजे रोहित आणि विराटचं प्रमाण काय आलं, 5 जशी 4. काय आलं, 5 जशी. म्हणजे रोहितनं जर 5 रुपये इन्व्हेस्ट केले असतील तर विराटनं 4 केले असतील, बरोबर. भाग आला. तर त्यांना फायदा किती झालाय, 13,500चा. एकूण फायदा किती झालाय, 13,500चा. बघा आता एकूण भाग किती येतं, एकूण रक्कम किती, 5 आणि 4 9. एकूण रक्कम 9 आहे ना. आणि त्यातला रोहितचा किती भाग, रोहितचा भाग किती, 5. आपल्याला गणितात रोहितचाच काढायला सांगितलंय. मग करायचं बघा, 9 1 9, 9 1 9, उरले 4, 9 5 45 आणि ही 2 शून्य जसे तसे. 1500 गुणिले 5 किती येतं, 15 5 75 आणि ही 2 शून्य जसे तसे. म्हणजे काय आलं, 7,500 हा रोहितचा वाटा आहे. धन्यवाद.